श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली. ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली. ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. जो कोणी स्वामींचा हात पकडतो, जो कोणी स्वामींचं बोट धरतो, त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीच खडतर प्रवासाला सामोरं जावं लागणार नाही. कारण खडतर प्रवास आला तरीही तो अगदी फुलांप्रमाणे भासेल, कारण स्वामी माऊलीचा हात आपल्या हातात आहे. आणि जेव्हा असा खडतर प्रवास आपल्या वाट्याला येतो तेव्हा स्वामी अलगदपणे आपल्याला उचलूनही घेतात आणि त्या संकटाच्या पलीकडे नेऊन ठेवतात. त्यामुळे तुम्हालाही असा स्वामींचा आलेला अनुभव नक्कीच असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. आणि स्वामींवर जर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक आवर्जून करा. तर स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी जो स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तो ऐकायचा असेल तर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्यासमोर 3 अंक दिसत आहे. त्या 3 अंकांपैकी एक अंक तुमच्यासाठी निवडायचा आहे. आणि मग बघा स्वामी तुम्हाला काय सांगत आहे. फक्त स्वामींचा संदेश ऐकल्यानंतर सोडून देऊ नका, तर त्यावर थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करा. तशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून आनंद निर्माण होणार आहे आणि सुख तुमच्यापर्यंत चालत येणार आहे. तर तुम्ही तुमचा अंक निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा जो संदेश आहे तो सांगायला सुरुवात करते. ज्यांनी 345 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने तुझ्या प्रेमात पडावं. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने तुझ्या प्रेमात पडावं. आणि एखाद्या गोष्टीची साधं कल्पना जरी केली तरीही देवाने ती अलगद तुझ्या ओंजळीत आणून टाकावी. अरे आमच्या निर्णयावर कधीही शंका घेऊ नकोस. जर तुला शिक्षा होत असेल ना तर कुठेतरी काहीतरी तुझी चूकही नक्कीच झालेली असेल आणि ते तुझ्या कर्माचं फळ आहे असं समजून ते भोग. कारण कर्म हे भोगूनच संपवावे लागतात. फक्त फरक एवढा आहे की जो आमच्या सानिध्यात राहतो आणि जो सतत चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागच्या जन्माच्या वाईट कर्माची जी काही झळ त्याला पोहोचते ना ती अगदी कमी स्वरूपात पोहोचते. म्हणून तुला सांगतोय, तू आमचं नामस्मरण कर. आमचं चिंतन करणं तू कधीही सोडू नको. अंतर्मनात कितीही संघर्ष असला तरीही चेहऱ्यावर हास्य दाखवणं हाच खरा जीवनाचा अभिनय आहे. आणि ज्याला हा अभिनय उत्तम जमतो त्याच्यासोबत सदा आम्ही वास करतो. अरे तूच तुला आधार द्यायला शिकायला हवं. कोणीतरी येईल आणि तुला प्रत्येक वेळी सावरेल हा मोह कशासाठी असावा. प्रत्येक वेळी अशी अपेक्षा तू कसा करू शकतो. मनीधानी नसतानाही अनपेक्षितपणे तुला जर काही मिळत असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, एक तर ते तुझ्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. तुझ्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं ते बळ असतं. म्हणून शक्य होईल तितकं चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न कर आणि चांगले आशीर्वाद कमावण्याचा प्रयत्न कर. आयुष्य जगत असताना काही पटणाऱ्या गोष्टी घडतात तर काही न पटणाऱ्या गोष्टी देखील घडू शकतात. त्यामुळे न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिक. कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास तुला घेता येत नाही. आयुष्याचंही तसंच आहे. अरे आयुष्यात जिथे पर्याय म्हणून तुझ्यासाठी कोणी नसेल ना तेव्हा उत्तर म्हणून तू स्वतः उभं राहायचं आहे आणि सोबत तुझ्या स्वामी माऊलीला ठेवायचं आहे. तुझ्या स्वामी माऊलीला अंतर्मनापासून हाक मारून बघ. मग तुझी ही स्वामी माऊली देखील तुला एकच सांगेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 745 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे सगळं सहज मिळेल एवढं सोपं काहीच नसतं. कला माणसाला जिवंत ठेवते. आयुष्यात जिथे स्वतःला हरवून स्वतःला शोधता येईल असा एक तरी छंद आवर्जून असायला हवा. आणि आयुष्य जगण्याची कला ही प्रत्येकाकडे असायला हवी. अरे जेव्हा
तू स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने जगण्याची कला काय आहे हे तुला हळूहळू समजायला लागतं. स्वतःच्या वक्तव्यात आणि स्वभावात इतका सरळपणा आणि इतका तिखटपणा नक्की ठेव की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागला पाहिजे. तू तुझ्या आयुष्यात मागे डोकावतो की पुढे बघतो यावर देखील बरंचसं तुझं सुख आणि दुःख अवलंबून असतं. स्वतःला जपणं देखील तितकंच गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस भूतकाळात डोकावून स्वतःला दुःख आणि यातना करून घेऊ नकोस, तर वर्तमानात जग आणि भविष्याकडे बघण्याचा प्रयत्न कर. आणि हे आयुष्य जगत असताना स्वतःला जपायला देखील तुला शिकणं गरजेचं आहे. कारण कोणी नसतं तेव्हा तुझ्यासाठी तूच तर तुझा आधार बनू शकतो. जोपर्यंत पूर्ण सत्य तुला माहीत नसतं तोपर्यंत शांत राहण्याचा प्रयत्न कर. तेव्हा शांत राहणं गरजेचं असतं, कारण पूर्ण सत्यापेक्षा अर्ध सत्य जास्त घातक ठरू शकतं. तुझं अस्तित्व हे तुझ्या स्वतःच्या कर्मांपासून आहे, इतरांच्या दृष्टिकोनातून नाही. जिथे तुझं मन हलकं होतं त्या नात्यापेक्षा सुंदर नातं तुझ्यासाठी कुठलंच असू शकत नाही. तुला जीवनात पुढे जायचं असेल ना, तर कानाने बहिर हो आणि तोंडावर साखर ठेव. नक्कीच यश तुझ्यापर्यंत चालत येईल. आणि हो, तुझ्या मनाला वाटेल ते तू नक्कीच करण्याचा प्रयत्न कर, पण कोणाच्या मनाला लागेल असं मात्र काही करू नको. आणि जर अशी तुझी वागणूक असेल तर आम्ही देखील तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 945 हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर बऱ्याच समस्या सुटू शकतात. पण चूक नसताना मात्र तिथे थांबू नको आणि स्पष्टीकरणही देऊ नको. अरे, नातं महत्वाचं असतं म्हणून बऱ्याचदा तू चूक नसताना झुकतो आणि तुझ्या झुकण्याला तुझा दुबळेपणा या ठिकाणी समजला जातो. म्हणून तुझ्या स्वाभिमानाचा गळा कधीही दाबू नकोस. अनपेक्षित घडणाऱ्या गोष्टी या मनाविरुद्ध असल्या की डोळ्यातील अश्रूंनाही कणखर करावं लागतं. अरे, काही गोष्टी आमच्यावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो जो स्वतः प्रयत्न प्रामाणिकपणे करतो. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका ना इलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे. जगण्यातलं सर्वात कणखर आव्हान म्हणजे मनाला लावून न घेणे. खोटं बोलणारा खोटं बोलतो आणि ऐकणारा ध्यान देऊन ऐकतो. तेव्हा नेमकं कोण कोणाला मूर्ख बनवतो हे समजणं अवघड असतं. म्हणून तू ना खोटं बोलण्याचा प्रयत्न कर ना खोटं बोलणाऱ्याच्या नादाला लागण्याचा प्रयत्न कर. या दोनही गोष्टींपासून फक्त दूर राहण्याचं काम कर आणि स्वतःची कर्म मात्र तेवढी चांगली ठेव. त्यासोबतच तुझ्या स्वामींचं नाम सदैव तुझ्या मुखात असू दे. मग बघ, तुझे हे स्वामी देखील तुझ्यापर्यंत येतील, तुझ्या सोबत राहतील, तुझा हात पकडतील आणि तुला एकच सांगतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला संदेश तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.